कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या देठाची भाजी। ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते। ती कमी साहित्यात तयार होते। यासाठी मी इथे शेतातून खुडून घेतलेली हरभऱ्याची भाजी घेतली आहे। भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। भाजी धुवून घ्यायची नाही, धुल्यावर त्याच्यावरची आंब आणि चव निघून जाते। मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण यांचं वाटण करून घेणार आहे। हे वाटण जाडसरच वाटायचं आहे। आपलं हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे। यासाठी इथे मी कढईत 2 चमचे तेल ओतलं आहे। तेल चांगलं तापलं आहे। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये जाडसर वाटलेला लसूण घालायचा आहे। लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात वाटलेला ठेचा घालायचा आहे। हे चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण निवडून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालायची आहे। या भाजीमध्ये भरपूर लोह आणि पौष्टिकता पण खूप असते, म्हणून हरभऱ्याची भाजी वर्षातून एकदा तरी खावी। सर्व मसाले परतून झाले आहे। त्याच्यामध्ये आता भाजी घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे मिक्स झाल्यावर त्याच्यावर आपण एक झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर 2-3 मिनिटांनी वाफ आली की झाकण काढायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। भाजी जास्तच कोरडी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा। भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता। हरभऱ्याची वाळली गरगटी भाजीसुद्धा खूप छान होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा या प्रकारे भाजी नक्की करून बघा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन